सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण एक चटपटीत सॉल्टी अशी एक रेसिपी करतोय. ती म्हणजे खारे शेंगदाणे, म्हणजे सॉल्टी पीनट्स. मस्त लहान मुलांपासून तर सगळ्या मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी ही डिश आहे. कुठेही बागेत वगैरे फिरायला गेलो तर हमखास आपण खारे शेंगदाणे खातो. बघत राहा अकूज किचन. खूप खूप स्वागत सगळ्यांचं अकूज किचनमध्ये. फ्रेंड्स, आपण सकाळी शेंगादाणे घेतले होते. आपल्याला खारे शेंगदाणे सॉल्टी पीनट आज आपण करणार आहोत. तर मी आता त्याला कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेतली आहे त्याची, आणि तो अतिशय कसा एकदम मऊ झालेला आहे. पण त्याच्यामध्ये पाणी आहे, दिसते का? पाणी दिसते बघा. तर आपल्याला हे पाणी सगळं आता काढून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याला एखाद्या सुती कपड्यावर आपल्याला टाकावं लागणार आहे. म्हणजे त्यातलं पूर्ण ते पाणी त्याचं सगळं ते काढून घेईल. आणि नंतर आपल्याला याला मिठामध्ये फ्राय करायचं आहे. बघत राहा अकूज किचन. आजची रेसिपी सॉल्टी पीनट. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी एक सुती कपडा घेतलेला आहे आणि या कपड्यावर आता आपल्याला सर्व हे शेंगदाणे असे पसरून ठेवायचे आहेत. म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. बघा, दिसतंय तुम्हाला भरपूर पाणी हे निथळलं झालेलं आहे. सगळे शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला कोरडे करून घ्यायचेत. खायला खूप मजा वाटते, पण करताना आपल्याला कळतं की याच्या मागं किती मोठी प्रोसेस आहे. बघा, ओले शेंगदाणे मी कोरडे करून घेतो. सगळं त्याचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. ते बाजारात जे मिळतात ना खारे शेंगदाणे, ते याच पद्धतीने करतात, पण त्याला वाळूमध्ये ते भाजतात. त्याच्यामुळं त्याची चव वेगळी लागते. तसंच शेंगदाणे सगळे शेंगदाणेच म्हणा, दुसरं काय. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, आपले शेंगादाणे मस्तपैकी कोरडे झालेले आहेत. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता हे जे शेंगदाणे आहेत आपल्याला नुसत्या कढईत, म्हणजे कढईत भाजायचे आहेत, पण नुसत्या कढईत नाही, तर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि या मिठामध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत. कढईमध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ गरम झालं कडकडीत की या मिठामध्ये आपण शेंगदाणे भाजणार आहोत. बघत राहा अकूज किचन. बघताय तुम्ही, मी मिठाला चांगलं गरम होण्यासाठी भाजून घेतोय चांगलं. हे मीठ गरम झालं की मग आपण त्यात आपले शेंगादाणे टाकून घेऊया. फ्रेंड्स, आपलं मीठ भाजलं गेलेलं आहे. आता आपण त्यात शेंगादाणे टाकून घेऊया. शेंगादाण्यामध्येच मिठामध्येच आपल्याला शेंगादाणे अगदी क्रिस्पी होईपर्यंत त्यांना फिरवत राहायचं. साधारणतः 10 मिनटं लागतात. 10 मिनटानंतर जे शेंगादाणे आपल्याला खायला मिळतात ते एकदम अमेझिंग. बघत राहा अकूज किचन. आजची रेसिपी सॉल्टी पीनट. मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत राहा अकूज किचन. बघताय तुम्ही, आपलं सगळं मीठ त्या शेंगादाण्यांना चिकटलेलं आहे. पण ते कशामुळे चिकटलं की शेंगदाणे थोडेसे ओले आहेत, म्हणजे आतून ओलसर होते. जसं जसं ते पाणी त्यातलं कमी होत जाईल, मीठ आपोआप खाली गळून पडेल आणि त्याचा थोडासा सॉल्टीनेस हा शेंगादाण्यामध्ये उतरत असतो. बघत राहा अकूज किचन. 10 मिनटं लागतात त्याला, या रेसिपीला परतायलाच थोडा वेळ लागतो. बघताय फ्रेंड्स,
शेंगादाण्यांनी सगळं मीठ आता सोडून दिलेलं आहे आणि त्या मिठाचा सॉल्टीनेस हा ह्या शेंगदाण्यामध्ये उतरलेला आहे. आता शेंगदाणे आपले पूर्ण पांढरे झालेले आहेत, म्हणजे आपले शेंगदाणे हे आता पूर्ण झालेले आहेत. आता आपण याला व्यवस्थित झाऱ्याने शेंगदाणे काढून घेऊया, म्हणजे रेडी टू इट. नक्की करून बघा. अकूज सॉल्टी पीनट. मस्त खा, स्वस्त राहा. मी आता गॅस बंद करतोय. असे झाऱ्याने शेंगदाणे काढून घ्यायचेत. वाळू सगळं ते बाबा मीठ सगळं गळून जातं. फ्रेंड्स, मी हे शेंगदाणे या प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की हे जे उरलेले मीठ आहे हे फेकून द्यायचं नाही आहे. हे भांडे घासण्याच्या त्या ह्याच्यात टाकायचं आहे, म्हणजे भांडे घासायला ते उपयोगाला येतं, म्हणजे वाया जात नाही. बघताय फ्रेंड्स, फायनली आपली रेसिपी आजची सॉल्टेड पीनट्स रेडी टू इट. एकदा नक्की करून बघा. खूप छान, म्हणजे बाहेरच्यापेक्षा एकदम चविष्ट आणि एकदम चटपटीत असे हे शेंगदाणे तयार होतात. नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. मस्त एकदम खारे कुरकुरीत कुरमुरीत शेंगदाणे आहेत. धन्यवाद. नक्की या, मी आपली वाट पाहतोय. धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू.